नमस्कार शेतकरी मित्रांनो, महा-डी-बी-टी पोर्टलवर बी बियाण्यासाठी अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. मित्रांनो, तुम्हालाही जरी भुईमुग, ज्वारी, बाजरी आणि कापूस घ्यायचा असेल तर तुम्ही 100% अनुदानावर सरकारकडून महा-डी-बी-टी पोर्टलवर अर्ज करून बी बियाणं घेऊ शकता. मित्रांनो, आता लॉटरी पद्धत ही बंद झालेली आहे. मित्रांनो, जो पहिले अर्ज करणार आहे तर त्याला आता प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. मित्रांनो, चला तर कशा पद्धतीने तुम्ही महा-डी-बी-टी पोर्टलवर हे 100% अनुदानावर बी बियाण्यासाठी अर्ज करू शकता. मित्रांनो, महा-डी-बी-टी पोर्टलवर तुम्हाला यायचं आहे. महा-डी-बी-टी पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला महा-डी-बी-टी पोर्टल लॉग इन करायचं आहे. मित्रांनो, पूर्वी लॉग इन करण्यासाठी तुम्हाला एक युजर नेम आणि ID पासवर्ड देण्यात आला होता, परंतु आता ॲग्रीस्टाक योजनेअंतर्गत मिळालेली जी फार्मर ID तर ती फार्मर IDचा नंबर इथं तुम्हाला महा-डी-बी-टी पोर्टलवर आता अर्ज करण्यावेळीच लागणार आहे. मित्रांनो, तुमच्याकडे जरी महा-डी-बी-टी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी ॲग्रीस्टाक फार्मर IDचा नंबर नसेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही. मित्रांनो, चला तर मी आता ॲग्रीस्टाक योजनेचा जो फार्मर ID तर तो फार्मर ID इथं टाकून फार्मर ID टाकल्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या ॲग्रीस्टाक योजनेचा जो फार्मर ID त्याच्यासोबत जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर तुमचा OTP गेला असेल तो OTP तुम्हाला इथं टाक. बघा, आता माझं महा-डी-बी-टी फार्मर अकाउंट जे आहे तर ते ओपन झालेलं आहे. मित्रांनो, महा-डी-बी-टी फार्मर अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला आता घटकांसाठी अर्ज करा असा ऑप्शन दिसत असेल तुमच्या उजव्या बाजूला, तुमच्या डाव्या बाजूला, तर तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. घटकांसाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर भरपूर ऑप्शन तुम्हाला इथं शो होतील, ज्यात तुम्हाला स्क्रॉल करून खाली यायचं आहे आणि बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी, घटक, औषधे आणि खते याच्यासमोर बाबी निवडा असा एक ऑप्शन दिसेल, तर बाबी निवडा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, इथं क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल. इथं तुम्हाला आता सगळी डिटेल्स सिलेक्ट करायची. यात तुम्ही तुमचा जो जिल्हा असेल तो सिलेक्ट करा आणि ॲटोमॅटिकली तुमची संपूर्ण माहिती इथं फिलअप होऊन जाईल, ज्यात तुमचा सर्वे क्रमांक, तुमचा तालुका, तुमचं गाव, तुमचा फार्मर ID, तुमचा फार्म ID कुठला आहे तोही इथं फिलअप होऊन जाईल. मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला घटक निवड करायची. यात 2 घटक असतील, एक म्हणजे प्रमाणित बियाणे वितरण आणि 2 म्हणजे फ्लेक्सी घटक. प्रमाणित वितरण बियाणे सिलेक्ट करा, त्यानंतर पीक प्रकार सिलेक्ट करा, त्यानंतर इथं तुम्हाला दिसेल गडीत धान्य, त्यानंतर पीक निवडा. यात तुम्हाला 3 पीक दिसतील, ते म्हणजे तीळ असेल, भुईमुग आणि सोयाबीन असे 3 ऑप्शन दिसतील. त्यानंतर तुम्ही जरी इथं घटकमध्ये फ्लेक्सी घटक निवड केला तर इथं तुम्हाला ऊस आणि कापूस असे 2 ऑप्शन येतील आणि कापूस तुम्हाला कोणत्या कंपनीचा घ्यायचा आहे तर तुम्ही इथं बायोचार एक घटक आहे तर तो बायोचारचा सिलेक्ट करू शकता. मित्रांनो, तर अशा पद्धतीने इथं तुम्हाला असं घटक निवडायचं आहे. तर चला मी आता प्रमाणित बियाणे वितरण सिलेक्ट करतो, त्यानंतर पीक प्रकार गडीत धान्य, त्यानंतर इथं मला भुईमुग किंवा तीळ तुम्हाला जो सिलेक्ट करायचा तो सिलेक्ट करू शकता. इथं मी भुईमुग सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर प्रस्तावित क्षेत्र, तुमचं क्षेत्र किती असणार आहे, म्हणजे किती क्षेत्रामध्ये तुम्ही हे जे पीक आहे तर ते लावणार आहे किंवा पेरणार आहेत. मित्रांनो, तर इथं तुम्ही त्यानंतर खाली जतन करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता तुमची जी बाब आहे तर ती निवडली गेलेली. मित्रांनो, तुम्हाला अजून एखादं पीक किंवा अजून एखादं बियाणं निवडायचं असेल तर इथं ऑप्शन शो होत आहे की घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे, आपणास आणखी घटक निवडायचं आहे का. तुम्हाला अजून कुठलं जे बियाणं आहे ते निवडायचं असेल तर येस म्हणा, नो निवडायचं नसेल तर नो म्हणा. मित्रांनो, नो म्हटल्यानंतर तुम्हाला आता तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज सादर करावा लागेल. शेतकरी मित्रांनो, तर अर्ज सादर करण्यासाठी अर्ज सादर करा असा मेनूवर तुम्हाला ऑप्शन शो होत असेल तर अर्ज सादर करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला दिसणार आहे. मित्रांनो, तर अर्ज पाहण्यासाठी तुम्हाला पहा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अर्ज पाहण्यासाठी पहा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा, तुम्ही आता तुमची बाब निवडली होती, ज्यात तुम्ही बियाणे, औषधे व खतेमध्ये तुम्ही जे प्रमाणित बियाणे निवडलं असेल तर तेवढी डिटेल्स इथं तुम्हाला शो होईल. आता तुम्हाला या टिकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पे ॲप्लिकेशन फी याच्यावर क्लिक करून त्या ॲप्लिकेशनची जी फी असेल गव्हर्नमेंटली तर ती 23 रुपयाचं चलन असेल तर ते 23 रुपयाचं चलन तुम्ही मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करा, पेमेंट करा आणि यशस्वीरित्या तुम्ही सरकारच्या जे 100% अनुदानावर तुम्हाला बी बियाणं दिलं जाणार आहे तर त्या योजनेसाठी तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट होऊन जाईल. मित्रांनो, इथं तुम्ही वॉलेट
तर बघा शेतकरी मित्रांनो, माझं जे पेमेंट आहे ते सक्सेस झालेलं आहे. युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुल आणि हा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो मला SMS ने आलेला आहे आणि तुम्ही याचा फोटोही काढू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही 100% अनुदानावर सरकारच्या बी बियाणे योजनेसाठी अर्ज करू शकता. तुम्ही प्रिंटसुद्धा रिसीट करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा. मित्रांनो, फॉरवर्ड करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करून द्या आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आणि नवनवीन योजनांसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.